आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। बातमी 36 जिल्ह्यांची। आरक्षणाच्या मागणीसाठी साताऱ्याच्या खंडाळा येथे पुणे बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। आरक्षणाचा प्रश्न मिटेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली असून पोलीस आणि आंदोलकांमध्ये चांगलीच बाचाबाची सुद्धा झाली। देहू संस्थांच्या विश्वासांनी देहूच्या हक्काच्या गायरानासाठी बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे। देहूच्या 150 एकर गायरानापैकी 50 एकर गायरान हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयाला देण्याच्या हालचाली सरकारकडून सुरू झाले, त्याला देहूकरांचा विरोध आहे। हे गायरान वारकरी भवनासाठी तसंच इतर वास्तू उभारण्यासाठी दिंडी विसाव्यासाठी आरक्षित करावा अशी मागणी देहूच्या विश्वस्तांनी केली आहे। कर्जत इथल्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी निवडणुकीत बारामती, सातारा, रायगड आणि शिरूर या जागा आपणच लढवणार असल्याचं ठणकावून सांगितलं। त्यामुळे शरद पवार गटासोबत त्यांनी महायुतीतील पक्षांना सुद्धा जणू आव्हान दिलंय। यामुळे आगामी काळात जागा वाटपाच्या मुद्द्यावरून चांगलीच खणाखणी होण्याची चिन्ह आहेत। अजित पवार यांनी पावसाच्या मुद्द्यावरून शरद पवार गटाला टोला लगावला। ज्यांनी आयुष्यात कधी संघर्षच केला नाही ते आता यात्रा काढतायत असं म्हणत त्यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली। तर आता पावसात भिजण्याचं शरद पवार गटातल्या काही नेत्यांकडून नाटक सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। खरा राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं। तुम्ही शिवसेनेच्या सोबत गेलात तर योग्य आणि आम्ही भाजपसोबत गेलो तर ते चूक, असं कसं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। जनतेनं ग्रामपंचायत निवडणुकीतून आपण घेतलेला निर्णय योग्य असल्याचं दाखवून दिलं असल्याचं म्हणत शरद पवार गटाला त्यांनी टोला लगावला। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण ते देताना ओबीसींवर अन्याय नको याचा पुनरुच्चार मंत्री छगन भुजबळ यांनी केला। यावेळी त्यांनी आरक्षणाची लढाई ही ठीक आहे, पण हिंसाचार कशासाठी असा प्रश्न केला। कायदा हातात घेऊन प्रश्न सुटणार नाही, आरक्षणाचा प्रश्न चर्चेतूनच सुटेल असं भुजबळ म्हणाले। आरक्षणाच्या मागणीसाठी अहमदनगरच्या पुणतांबा इथे मराठा समाज आक्रमक झाला। मनोज जरांगे यांनी केलेल्या आवाहनानंतर मराठा बांधवांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली असून आरक्षण आमच्या हक्काचं अशी घोषणाबाजी करण्यात आली। दुकानांवर मराठी पाट्यांसाठी शहापूरमध्ये मनसे आक्रमक झाली। मराठी पाट्या लावण्यासाठी दुकानदारांना दिलेली मुदत संपल्यानं मनसेनं खळखटाक आंदोलन केलं। शहापुरातील हॉटेल्स, कंपन्या आणि दुकानांच्या इंग्रजी पाट्यांची मनसेनं तोडफोड केली। सांगलीतील ऊस दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। इस्लामपूरच्या साखराळे इथे जयंत पाटील यांच्या साखर कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केला। साखर कारखान्याच्या आतील ऊस काटा बंद पाडण्याचा प्रयत्न सुद्धा झाला। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 डिसेंबरला सिंधुदुर्गात येणार आहेत, मात्र आजपासूनच मालवण रस्त्यावरील आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनानं दिले। त्यामुळे बाजारपेठ परिसरात मोठा शुकशुकाट पाहायला मिळाला। यंदाच्या कार्तिकी यात्रेच्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांनी 4,77 लाख रुपयांचं दान विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलंय। श्रींच्या चरणी 40,15,000 रुपये देणगी स्वरूपात तर 1,30,000 लाडू प्रसादातून, 62,49,000 रुपये भक्त निवासातून तर 6,62,000 सोनं चांदीच्या भेटवस्तूंमधून 8,36,000 रुपये इतकं दान मिळालंय। गतवर्षीपेक्षा यंदा 1,56,00,000ची त्यात वाढ झाली आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। यावरून काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकारवर निशाणा साधलाय। सत्ताधाऱ्यांना फक्त सत्ताकारण करायचं आहे, पालकमंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर वचक राहिलेला नाही, सरकारचं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होतंय अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नागपूरच्या दौऱ्यावर आहेत। द्रौपदी मुर्मू विमानतळावर पोहोचताच राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचं स्वागत केलं। नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात राष्ट्रपती सहभागी होणार आहेत।
आमदार रत्नाकर गुट्टे यांनी परभणीतल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. अनियमित वीज पुरवठ्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना विविध त्रासाला सामोरं जावं लागतं. यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा गेल्या 6 महिन्यांपासून पूर्णतः कोलमडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा दुबळी करण्याचा प्रयत्न कोण करतं याचा शोध पालकमंत्र्यांनी घ्यावा अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार इथे ग्रामीण रुग्णालयात 5 महिलांवरील कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. डॉक्टरला जाब विचारण्यासाठी महिलेचे नातेवाईक गेले असता डॉक्टरांनी कॅमेरा सुरू असल्याचं पाहून कॅमेऱ्यासमोर बोलण्यास साफ नकार दिला. या गंभीर प्रकारामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळसरामाचे इथे अवकाळी पाऊस झाला. या पावसात द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसंच गारपिटीनं शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. सोलापूर जिल्ह्यात 2 दिवस अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली. या पावसामुळे 8 तालुक्यातील 37,617 शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. 29,000 हेक्टरवरचं पीक पाण्याखाली गेलं असून शेतकरी आता मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचं मोठं नुकसान झालंय. कांदा पीक हे विमा संरक्षणातलं नसल्यामुळे आणि राज्य सरकारकडून तुटपुंजी मदत मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. धुळ्याच्या साक्री आणि पिंपळनेर परिसरात अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं. ठाकरे गटानं नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. नुकसानीचा पंचनामा प्रशासनाच्याकडून करून घेतला जाईल. तसंच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सातत्यानं शासन दरबारी आवाज उठवू असं आश्वासन ठाकरे गटानं शेतकऱ्यांना दिलंय. बीड जिल्ह्याला सलग 4थ्या दिवशी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसात 43 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. या पावसामुळे ज्वारी, कापूस, तूर आणि कांदा पिकाचं नुकसान झालं. तर ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्यावर किडीचा प्रादुर्भाव झाला. तसंच बीड शहरातल्या एसटीच्या परिसरात प्रचंड पाणी साचलं होतं. छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे गल्हाटी नदीला पूर आला असून पुराचं पाणी शेतात शिरल्यानं पिकाचं नुकसान झालंय. अवकाळी पावसामुळे विदर्भातील 2,20,000 हेक्टरवरच्या पिकांना फटका बसलाय. वेचणीला आलेला कापूस, कापणीला आलेलं धान या सगळ्या पिकाचं सर्वाधिक नुकसान झालं असून नुकसानीचे आकडे आणखीन वाढण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आणि शेगाव तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे. ऐन हिवाळ्यात पाऊस सुरू झाल्यानं या वातावरण बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झालाय. तर कापूस आणि सोयाबीनचं नुकसान झाल्यानं बळीराजा देखील संकटात सापडलाय. पुणे शहरामध्ये पुन्हा एकदा पाणी कपातीची शक्यता आहे. यंदा कमी पाऊस झाल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत 6% कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे जलसंपदा विभागानं पुणे महानगरपालिकेला पाणी जपून वापरण्याच्या सूचना केल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे भात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जिल्ह्यामध्ये 2,775 हेक्टर भात पिकाचं क्षेत्र प्रभावित झालं असून जवळपास 5,933 शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसलाय. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील इंझोरी, जामदरा, घोटी या परिसरात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे वेचणीला आलेला कापूस भिजून गेलाय. शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. तर जिल्ह्याला पुढचे 2 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यवतमाळ जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलंय. 10 मंडळात अतिवृष्टी झाली असून 1,26,000 हेक्टरवरचा कापूस आणि तूर पिकाचं नुकसान झालं आहे. तब्बल 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर मनमाड शहरात पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं असून गारपिटीमुळे पिकाचंही मोठं नुकसान झालं आहे.
तालुक्यात नवीन MIDC सुरू करण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिली। त्यामुळे तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या समोर फटाके फोडून तसंच पेढे वाटून जल्लोष केला। बारामती तालुक्यातील माळेगाव इथे गावात बंदची हाक देण्यात आली। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि खासगी एजंटनं मारहाण केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। 8 दिवस झाले तरी पोलिसांनी कारवाई न केल्यानं संतप्त नागरिकांनी माळेगाव पोलीस स्थानकावर मोर्चा काढला आणि रास्ता रोकोही केला। नांदगावच्या जवळ असलेल्या कासारी घाटात नाशिक छत्रपती संभाजीनगर मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली। महामार्गावर 5 ते 7 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं दिसून आलं। अवजड वाहनांना कन्नड घाट बंद करण्यात आलाय। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली। मध्यरात्री अवजड वाहनांच्यामुळे बोरघाटात वाहतूक कासव गतीनं सुरू होती। अशातच सकाळची वाहतूक वाढली, त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचं अधिवेशन 3 डिसेंबरला नागपुरात होणार आहे। या अधिवेशनाला आमदार प्रतिभा धानोरकर तसंच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे उपस्थित असतील। ओबीसी समाजाचे हक्क, चळवळ तसंच विविध महिलांच्या संदर्भातले प्रश्न, महिलांचे विषय लोकांपर्यंत पोहोचवणं आणि महिला शक्ती सशक्त करणं यासह विविध विषय या अधिवेशनात असणार आहेत। ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांच्या विरोधात हिंगोली शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ओबीसी एल्गार मेळाव्यात ओबीसींच्या विरोधात बोलाल तर हातपाय कापून काढू अशा प्रकारचं चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुण्यातील दुकानांवर अमराठी पाट्यांच्या विरोधात मनसे आक्रमक झाली। पुण्याच्या अलका टॉकीज चौकात मनसेनं आंदोलन केलंय, तर न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेनं देखील दुकानांवर कारवाई सुरू केली आहे। दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी साताऱ्यात मनसे आक्रमक झाली। मनसैनिकांनी रस्त्यावर उतरून इंग्रजी पाट्या असणाऱ्या दुकानांच्या विरोधात आंदोलन केलं, तसंच अमराठी पाट्यांना काळंही फासलं। अमरावतीत 38 दिवसानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला स्थगिती दिली आहे। आरोग्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर संपाला स्थगिती देण्यात आली, मात्र आरोग्यमंत्र्यांनी दिलेला शब्द न पाळल्यास 14 डिसेंबरला आक्रोश मोर्चा काढू असा इशारा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिलाय। ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांना जामीन मंजूर करण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं त्यांना अटक करण्यात आली होती। मुलुंड कोर्टानं त्यांना 15,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला। अनिल देशमुख शरद पवार यांच्याबद्दल करत असलेल्या आरोपात तथ्य नाही असं वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय। प्रमोद महाजन होते तेव्हापासून राष्ट्रवादीचे मोठे नेते भाजपसोबत युती करायला तयार होते। या संदर्भात प्रफुल्ल पटेल यांनी सविस्तर सांगितलंय। त्यामुळे अनिल देशमुख करत असलेले आरोप चुकीचे असल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलंय। आमदार बच्चू कडू अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार अचलपूर दौऱ्यावर असताना एका 4 वर्षीय चिमुकल्यानं चक्क मला एक घर द्या अशी मागणी बच्चू कडू यांच्याकडे केली। आईला बोलता येत नाही, वडील दिव्यांग आहेत, त्यामुळे घर हवं असल्याचं या चिमुकलीनं म्हटलं। बच्चू कडू यांनी चिमुकलीला जवळ घेत घर देण्याचं आश्वासन दिलं। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झालाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमधल्या मराठा समाज आक्रमक झालाय। उद्यापासून 43व्या मराठवाडा साहित्य संमेलनाची सुरुवात होणार असून या संमेलनाला येण्यास सकल मराठा समाजानं विरोध केलाय। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। शेतकरी हवाल दिलाय। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या बद्दल परवा झालेल्या कॅबिनेटच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय सविस्तर चर्चा झाली आणि अवकाळी पाऊस गारपिटीमुळे तातडीने नुकसानग्रस्त भागाचे युद्ध पातळीवर पंचनामे करण्याच्या सूचना निर्देश मी स्वतः दिल्या होत्या। त्याप्रमाणे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहेत आणि त्याचबरोबर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील यावर सविस्तर चर्चा झाली। 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टर जमिनीचा नुकसान भरपाई देण्याचा निर्णय झाला। एकत्रित पंचनामे संपूर्ण अहवाल आल्यानंतर त्यामध्ये नुकसान भरपाई शेतकऱ्याला दिली जाईल।
शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार पूर्ण ताकदीने उभं आहे. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही ही भूमिका आमच्या सरकारने वारंवार घेतली आणि ती दाखवून देखील दिली. शेतकऱ्यांना मदतीच्या रूपाने शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार नेहमी उभं राहिलेलं आहे. अजितदादांनी 4 जागांची आज घोषणा केली. त्यामध्ये बारामती आहे, रायगड आहे की आम्ही लोकसभा या जागांवर लढणार म्हणून स्फोटही केलेले आहे शरद पवारांबद्दल. राष्ट्रवादीचं शिबिर होतं 2 दिवसाचं आणि अजितदादांनी त्यामध्ये काही भाष्यही केलेलं आहे. शेवटी लोकसभा विधानसभा आम्ही तिन्ही पक्ष मिळून महायुती अतिशय मजबूतीने लढणार आहोत आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत देखील राज्यातून मोदी साहेबांना 45+ जागा लोकसभेच्या आम्ही जिंकून देणार आहोत. त्यामुळे निश्चितच एकजूट आणि सर्वांना विश्वासात घेऊन ही लोकसभेची निवडणूक आम्ही लढवू. त्याप्रमाणे अजितदादांनी देखील भाष्य केलेलं आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुका या महायुती लढवेल. येणाऱ्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुका देखील महायुती पूर्ण ताकदीने लढवेल आणि जे 1.5 वर्षामध्ये जे आम्ही सरकारने घेतलेले निर्णय, केलेलं काम, सर्वसामान्यांना दिलेला न्याय, या निवडणुकीमध्ये लोक त्याची पोचपावती देतील आणि महायुती पूर्ण ताकदीने जिंकेल. 5 राज्यों को चुनाव सर, 5 राज्यों को चुनाव पे सर थँक्यू भाई. एकनाथ शिंदे नागपूरला पोहोचलेत. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत काही कार्यक्रम आहे आणि विविध विषयांवर त्यांनी भाष्य केलं. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात.